नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि मी आलेली आहे पुण्यामध्ये माझ्या बहिणीकडे. हे पहा तिचं सुंदर किचन. 2-3 दिवस रेसिपी मी याच किचनमध्ये बनवणार आहे. तर माझ्या बहिणीच्या मुलीला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. तिने आल्या आल्या माझ्या हातात खाद्यपदार्थाची एक लिस्टच दिली आणि म्हणाली, मावशी तू आहे तोपर्यंत मला हे खाऊ घाल. मग आज मी तिच्यासाठी बनवणार आहे खास पावभाजी. चला, यासाठी लागणारं साहित्य मी येथे घेतले आहे 3 कांदे, 4 बटाटा, 1 बीट, 4 शिमला मिरची, पाव किलो फ्लावर, लसूण, टोमॅटो आणि आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर. भाज्या येथे आपल्याला सर्व कटिंग करून घ्यायच्या आहेत. मी येथे बटाटा सोलून घेत आहे. यानंतर बटाटा कट करून घ्यायचा आहे. खूप मोठा करायचा नाही, मध्यम साईज कट केला तरी चालतो. शिमला मिरची ही मोठमोठीच कट करून घ्यायची आहे. फ्लावर आपल्याला छान निवडून त्यामध्ये काही घाण वगैरे आहे का हे बघून या पद्धतीने निवडून घ्यायचं आहे. येथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. एकूण मी 2 टोमॅटो वापरले आहेत. एक आपल्याला भाजी शिजवताना घालायचा आहे आणि एक नंतर फोडणीमध्ये. येथे मी पावभाजीला छान कलर येण्यासाठी अर्धा बीट घातलेला आहे. भाज्या आपल्याला येथे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्या धुवून झालेल्या आहेत. मी आता याला कुकरमध्ये शिजायला घालते. भाज्या बुडेपर्यंत पाणी येथे घालून घ्यायचं आहे आणि कुकरला 3-4 शिट्ट्या घेऊन आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. भाज्या आपल्या शिजेपर्यंत आपण बाकीचं साहित्य कट करून घेऊया. 2 कांदे मी येथे चिरून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो. एक आपण भाजी शिजताना घातलेला आहे. पावभाजी येथे मी 5 ते 6 लोकांसाठी बनवत आहे. त्यानुसार प्रमाण येथे मी दिलेलं आहे. टोमॅटो तुम्ही एखादा वाढवू शकता. मला जास्त आंबूस भाजी आवडत नाही, त्यामुळे येथे मी 2च टोमॅटो वापरलेले आहेत. येथे मी 1 लसूणाचा कांदा घेतलेला आहे आणि 1 आल्याचा तुकडा. आपल्याला आलं लसूण पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे. पावभाजीच्या फोडणीची तयारी येथे सगळी तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. 2 ते 3 चमचे तेल येथे मी वापरलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे. बटर वितळेपर्यंत तेल येथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल आणि बटर चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. येथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. लसूण चांगला लालसर भाजल्यानंतर यामध्ये आपण 3 चिरलेले कांदे घेणार आहोत. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे पावभाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून होईपर्यंत आपल्या भाज्या शिजल्या असतील त्या आपण कुकरमधनं काढून घेऊया. भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. हे पहा, यामधलं पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. भाजीमधलं पाणी काढून झाल्यानंतर याला आपण ग्राइंडरने बारीक करून घेणार आहोत. ग्राइंडर नसेल तर तुम्ही रवीने केलं तरी चालेल. माझ्याकडे ग्राइंडर आहे, त्यामुळे मी येथे भाजी ग्राइंडरने बारीक केलेली आहे. मिक्सरमध्येही तुम्ही बारीक करू शकता. कांदा आपला छान भाजलेला आहे. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो आता चांगला परतून घ्यायचा आहे.
टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे. येथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला. मसाले तेलात घातल्यावर करपतात, ते करपू नये म्हणून येथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे. असे पाणी घालून घेतल्यामुळे मसाले हे आपले करपणार नाही आणि आपल्या पावभाजीला सुंदर रंग येईल. याला चांगलं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेली भाजी घालून घेणार आहोत. भाजी अगोदर घालून घेतली तर आपल्या भाजीला रंग चांगला येणार नाही. त्यामुळे पाण्यामध्ये मिसळून जर तुम्ही मसाले वापरले तर भाजीला रंग छान येतो. भाजी सगळी मिक्स करून घ्यायची आहे आणि 7 ते 8 मिनटं भाजी येथे आपल्याला शिजायला ठेवायची आहे. पाणी मी येथे पूर्ण भाज्या शिजवलेलं वापरलेलं आहे. पाणी तुम्हाला भाजी ज्या पद्धतीने पाहिजे आहे त्या प्रमाणात कमी किंवा जास्त पाणी येथे तुम्ही वापरू शकता. भाजी शिजल्यानंतर ती नंतर घट्ट होते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल. यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजीला थोडी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घेणार आहोत. बटरमुळे भाजीला आपल्या चव छान येते. बटर चांगलं वितळून झाल्यानंतर छानशी यावरती आता हिरवीगार कोथिंबीर घालून घ्या. ही पहा, भाजीला रंग किती छान आलेला आहे. येथे आपण फूड कलर काहीही वापरलेलं नाही. मसाल्याचाच रंग भाजीला येथे आलेला आहे. आपली पावभाजी येथे तयार झालेली आहे. मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेते. पावभाजी आता आपली येथे छान तयार झालेली आहे. यामध्ये मी आणखीन 1 चमचा बटर घालून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. बहिणीच्या मुलीला बटर खूप आवडतं, त्यामुळे बटरचं प्रमाण येथे मी जास्त वापरलेलं आहे. पावभाजीमध्ये बटर जेवढं जास्त असेल तेवढीच पावभाजीची चव जास्त वाढते. पावभाजी आपली इकडे तयार झालेली आहे. पाव भाजण्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर आपण बटर लावणार आहोत आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर. हे पहा, पाव त्यावरती छान पसरून खालून आणि वरून बटर लावून पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पाव मी येथे भाजून घेतलेले आहेत. छान खरपूस असा पाव आपला भाजून झालेला आहे. मावशी, पावभाजी बनली का? खूप छान वास येतो आणि मला भूक लागली, लवकर दे ना. हो हो, तयार झाली आहे. तुझ्यासाठी मी प्लेटच लावत आहे. पावभाजीच्या वासाने तिला धीर निघत नाही, ती खूप गडबड करत आहे. तर पावभाजी येथे छान तयार झालेली आहे. आज बनवलेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सुंदर किचन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रिवा, तुझ्यासाठी पावभाजी तयार आहे. सांग मला खाऊन कशी झाली आहे ती. रिवाच आपल्याला सांगेल की पावभाजी कशी झाली आहे. वाव, भाजी तर खूप छान दिसत आहे. आता मी टेस्ट करून सांगते कशी बनली आहे. मावशी, तू एक्स्ट्रा बटर टाकलंस ना, मला बटर खूप आवडतं. हो बाळा, खास तुझ्यासाठी मी येथे एक्स्ट्रा बटर टाकलेलं आहे. तुला आवडतं हे मला माहीत होतं. वाव, 1 नंबर बनली. 10 out of 10. थँक्यू.